उद्धव ठाकरेंनी महत्त्वाच्या नेत्यांची बैठक बोलावली आहे। बैठकीला सुरुवातही झाली आहे। विनायक राऊत, अंबादास दानवे, संजय राऊत, अनिल परब आणि इतर नेते बैठकीसाठी उपस्थित राहणार आहेत। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेंची मातोश्रीवर बैठक आहे आणि संजय राऊत, अनिल देसाई, चंद्रकांत खैरे, विनायक राऊत, अंबादास दानवे बैठकीला पोहोचलेत। या बैठकीला सुरुवातही झालेली आहे। ही सगळ्यात मोठी बातमी आपण आत्ताच्या क्षणाची पाहतोय। या संदर्भात ताजे अपडेट देत आहेत आपले प्रतिनिधी कृष्णात बैठकीला सुरुवात झाली आहे। नेमकी कोणत्या विषयावर सध्या चर्चा सुरू आहे, काय कळतंय? रुबीना, सध्या शिवसेना ठाकरे गटातून शिंदे गटात जाणाऱ्यांचं प्रमाण हे वाढत जाताना दिसून येते। खास करून माजी आमदार हे शिवसेना ठाकरे गटाला सोडून शिंदे गटाकडे जात असल्याचं पाहायला मिळतंय। राजन साळवी यांच्या पाठोपाठ आज रत्नागिरीमध्ये देखील काही माजी आमदार हे शिवसेना शिंदे गटात जात आहेत आणि त्या पार्श्वभूमीवर डॅमेज कंट्रोल करणं गरजेचं आहे। कारण संपूर्ण कोकणामध्ये जर पक्ष जिवंत ठेवायचा असेल आणि पक्ष संघटना शाबूत ठेवायचं असेल तर त्या संदर्भात काय उपाय करणे गरजेचं आहे या संदर्भातली चर्चा या बैठकीमध्ये केली जाईल। त्याचबरोबर इतर काही जी लोक नाराज आहेत त्यांच्या बाबतीत देखील काय भूमिका घेतली जाईल, त्यांची समजूत काढली जाणार काय हे देखील महत्त्वाचं आहे। आजच भास्कर जाधव जे कोकणातलेच आमदार आहेत गुहागरचे, त्यांनी देखील आपली नाराजी व्यक्त केली होती की माझ्या क्षमतेप्रमाणे मला काम मिळत नाही आहे, मला पदं मिळत नाही आहेत। त्यामुळे नक्कीच एक प्रकारची जी नाराजी पक्षामध्ये आहे काही नेत्यांच्यामध्ये ती दूर करण्याचा प्रयत्न या बैठकीच्या माध्यमातून केला जाणार आहे आणि त्याच निमित्तानं ह्या महत्त्वाच्या नेत्यांची बैठक उद्धव ठाकरे यांनी बोलवलेली आहे। या बैठकीला मातोश्रीवर सुरुवात झालेली आहे आणि उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीमध्ये या येणाऱ्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महापालिका निवडणुका असतील, स्थानिक स्वराज्य इतर निवडणुका असतील, या पार्श्वभूमीवर संघटनात्मक ताकद वाढवण्याच्या दृष्टीनं आणि डॅमेज कंट्रोल करण्याच्या दृष्टीनं आजच्या बैठकीकडे पाहिलं जात आहे। निश्चितच आता नेमकी कोणत्या चर्चा सुरू आहेत, कारण मंथन सध्या बैठकीत सुरू असल्याचं देखील बोललं जात आहे। कृष्णात किती वाजेपर्यंत बैठक चालेल त्या संदर्भातही अपडेट? खास आत्ता एक 5 मिनिटापूर्वी या बैठकीला सुरुवात झालेली आहे आणि उद्धव ठाकरे उपस्थित झालेले आहेत त्या बैठकीला आणि त्यामुळं कदाचित 1 तासभर ही बैठक चालेल। या बैठकीमध्ये प्रामुख्यानं मगाशी सांगितल्या त्याप्रमाणे खास डॅमेज कंट्रोल करणं हे महत्त्वाचं आहे। कोण कोण नाराज नेते आहेत त्यांनाची नाराजी ही खास करून दूर करण्याचा प्रयत्न केला जाईल। कारण सत्ता आता सध्या शिवसेना ठाकरेंकडे नाही आहे, त्यामुळं सत्ता नसली तरी येणाऱ्या काळामध्ये संघटनात्मक ताकद वाढवण्याच्या दृष्टीनं आणि जे मोठे नेते जाणार असतील, आमदार जाणार असतील, त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न या बैठकीच्या माध्यमातून केला जाईल। निश्चित धन्यवाद कृष्णा ताजा अपडेट देण्यासाठी।